पण मंत्री महोदयांना जल जीवन मिशनच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात आणून दिल्या। पण अध्यक्ष महोदय, आम्ही सगळ्यात पूर्ण सभागृहाची ही जी भावना, जो जल जीवन मिशनची जी योजना आहे ना, फार अतिशय चांगल्या भावनेने ही योजना सुरू केली गेलेली। पण आता जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की खूप एका कॉन्ट्रॅक्टरला 18 19 20 कामं गेलेली हे त्यांनाही माहिती आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टरकडे अकाउंटेबिलिटीच राहिलेली नाही। त्यांनी पहिलं काम खोदून ठेवलेलं आहे आणि 20 साठी पण तो पैसे 20व्या कामासाठी तो पैसे एन्जॉय करतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आम्ही मध्ये जिल्हा परिषद सीओ सिंधुदुर्ग यांच्याकडे पण त्याची बैठक घेतली, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना समोर बसवलं, कोणाकडेच उत्तर नव्हतं अध्यक्ष महोदय। आणि या एका योजनेमुळे गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी पसरलेली आहे। लोक आज सगळ्या बाबतीचा विरोध सुरू केला, म्हणून मी मंत्री महोदयांना सांगेन की त्यांच्यासारखा कार्यक्षम आणि कडवट शिवसैनिक असलेला मंत्री आहे, म्हणजे तुकडा पाडणारा मंत्री आहे, म्हणजे जास्त विचार करणार नाही याचा अनुभव आणि इतिहास त्यांचा आहे। म्हणून त्यांना मी विनंती करतो की तुम्ही मंत्री महोदय जोपर्यंत ग्राउंडवर उतरत नाही, जिल्ह्यामध्ये माहिती घेत नाही, हे अधिकारी तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचवतात यावरच आमचा प्रश्नचिन्ह आहे। म्हणून या बाबतीमध्ये मंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार का, आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून काहीतरी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे अध्यक्ष महोदय। याबाबतचा हस्तक्षेप सन्माननीय मंत्री महोदय करणार का, असे माझे दोन प्रश्न आहेत।